ओके, आपण सम नंबर 72 बघत होतो ना. ठीक आहे. त्या ठिकाणी आपण एफ ची व्हॅल्यू के इंटू ए इज इक्वल टू एम जी का घेतली कळली तुम्हाला ही? कारण जेव्हा मास जो आहे, जो मास आहे स्प्रिंगला अटॅच असलेला मास, तो जेव्हा मॅक्झिमम वरती जाणार आणि स्प्रिंग अनस्ट्रेच होणार या पोझिशनला, त्यावेळेला जो रिस्टोरिंग फोर्स आहे तो ह्या दिशेने काम करणार एफ, आणि वेट पण ह्या दिशेनेच काम करणार ना. मग किती रिस्टोरिंग फोर्स असणार? जेवढ्याचा वेट आहे तेवढा रिस्टोरिंग फोर्स आहे. म्हणजे एफ इज इक्वल टू एम जी सुद्धा येणार. रिस्टोरिंग फ्रॉम प्रमाणे के एक्स पण येणार. पण के एक्स ची एक्सची व्हॅल्यू काय येणार? तो इथून जो आहे पार्टिकल मॅक्झिमम वरती किती गेलाय? ए एवढा गेलाय, त्यामुळे एक्सची व्हॅल्यू किती येणार? इथे ए येणार. कळालंय? म्हणजे एम जी इज इक्वल टू के ए. हे कळालं? कळालं तुम्हाला? कारण जेव्हा हा मास हायएस्ट पोझिशनला गेलाय ज्यावर नाही जाणार, तेव्हा आता त्याच्यावर जो फोर्स काम करतोय वेट तो डाऊनवर्ड आहे. तसंच जो आता तो मास वरती गेल्यामुळे त्याच्यावर जो रिस्टोरिंग फोर्स काम करतोय तो पण डाऊनवर्ड आहे. त्यामुळे के ए. तर के ए का घेतला? कारण इथून तो मॅक्झिमम ए एवढा डिस्प्लेसमेंट झालाय, म्हणून एक्सच्या जागी ए आला. हे दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत, म्हणून एम जी इज इक्वल टू के ए आला. बरोबर? म्हणजे तुमचा ए जो आहे तो काय आला? एम जी अपॉन के. तर हे एकदा तुम्हाला काढता आलं तर पुढे तुम्हाला ह्या व्हॅल्यूज माहिती असतात. एम जी ची व्हॅल्यू दिलेली आहे, के ची व्हॅल्यू सुद्धा दिलेली आहे. बघा, 2 पाय घेतला, एन ची व्हॅल्यू 10 दिली त्यांनी. हां, एम स्मॉल ॲज इट इज, जी आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, त्याने घ्यायला सांगितली जी ची व्हॅल्यू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. त्याच्यानंतर मग के ची व्हॅल्यू तुम्ही काढली आहे बघा. हा जो फॉर्म्युला आहे ना, त्या फॉर्म्युल्यावरनं के ची व्हॅल्यू काढली. म्हणजे तसं हे सम थोडंसं मोठं आहे. मोठं म्हणजे फास्ट केलं तर होऊन जाणार. कारण इथे एन ची व्हॅल्यू 1/2 पाय रूट ऑफ के. टी ची व्हॅल्यू काय होती? एम अपॉन के. मग एन ची व्हॅल्यू त्याची उलटी होणार ना. एम ची व्हॅल्यू थोडीशी रिव्हर्स होणार, के अपॉन एम येणार. बरोबर? के अपॉन एम आली, मग त्याच्यावरनं स्क्वेअर केला. एम ची व्हॅल्यू आपल्याला जरी माहीत नसेल तरी 4 पाय स्क्वेअर एम तिकडे गेले, मल्टिप्लाय झाले, म्हणून के ची व्हॅल्यू काय आली? 400 पाय स्क्वेअर एम. ती इथे घेतली आपण. तर एम ची व्हॅल्यू तशी करत नाही, कारण एम आणि एम कॅन्सल होतोय. हा. आणि तर एन ची व्हॅल्यू 10 आहे, जी ची व्हॅल्यू 10 आहे. बरोबर? पुढे फक्त सॉल्व्ह केले. विमॅक्स बरोबर. लक्षात आलं कसं केलंय? हाँ सर। मग पुढे जाऊया आपण. नेक्स्ट सम आहे 71. बघा काय त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये. द डिस्प्लेसमेंट ऑफ अ वेव्ह इज गिवन बाय 0.002 sin 100t+x, where x and y are in meter, t is in second. This represents a wave. म्हणजे ही जी इक्वेशन आहे, हे इक्वेशन कोणत्या वेव्हसाठी आहे? ज्या वेव्हची वेव्हलेंथ 1 मीटर आहे त्याच्यासाठी आहे, की ट्रॅव्हलिंग विथ वेलॉसिटी 100 मीटर पर सेकंड निगेटिव्ह एक्स डायरेक्शन आहे, किंवा फ्रिक्वेन्सी 100/π हर्ट्ज आहे का, किंवा ट्रॅव्हलिंग विथ वेलॉसिटी ऑफ 50/π मीटर पर सेकंड इन पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन आहे का? तर त्याच्यामध्ये चेक करावं लागेल. आपण काय करू, वेलॉसिटी किती ते एकदा काढू ह्याच्याबरोबर, ह्याच्याशी कम्पेअर करून. वेलॉसिटी किती तेही काढायचं, वेवलेंथ 1 मीटर आहे का ते बघायचं, व फ्रिक्वेन्सी 100/π आहे का ते बघूया. मग त्याप्रमाणे जर कम्पेअर करून आपल्याला मग कळेल नक्की यातलं काय बरोबर येणार. तर आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युला सोबत इक्वेट करावं लागेल. त्यांनी दिलाय वाय इज इक्वल टू 0.02 त्यांनी दिलेलं सांगतो मी, 100πt+x. आणि आपल्याकडे जो फॉर्म्युला असतो वाय इज इक्वल टू ए साइन, बरोबर ना, असतो ना फॉर्म्युला, ω t + kx असा असतो फॉर्म्युला, है ना.
मग ह्याच्यावरनं कम्पेअर केलं तर एची व्हॅल्यू किती मिळाली? अँप्लिट्यूड मिळाला 0.02. बरं. आपल्याला माहिती आहे की के इज इक्वल टू 2 पाय अपॉन लॅमडा. लक्ष देते काय बोलतो मी ते? याची व्हॅल्यू काय असते? 2 पाय अपॉन लॅमडा असते. ओके. त्यांनी इथे जर कम्पेअर केलं तर के ची व्हॅल्यू इथे 1 आहे ना, म्हणजे इथे 1 आलं. म्हणजे लॅमडा किती आला? 2 पाय. लॅमडा 1 मीटर आलाय का? नाही, लॅमडा 2 पाय आलाय. मग आपलं जे हे ऑप्शन होतं, हे ऑप्शन हे गेलं, कारण लॅमडा किती आलाय? 2 पाय आलाय. बरं. तर आपण फ्रिक्वेन्सी कम्पेअर करूया. 50/पाय, 100/पाय आहे का ते चेक करूया. बरं, ह्याच्यावरून जर आपण कम्पेअर केलं तर इथे तुमचा जो ओमेगा आहे, हा तो आला 100/पाय. ओमेगा किती आला? 100 पाय आला. बरोबर. पण ओमेगा म्हणजे काय तर 2 पाय n इज इक्वल टू 100 पाय. पाय पाय कॅन्सल. बरोबर. मग एन बरोबर काय आला? 100/2, म्हणजे किती आलं? 50 हर्ट्ज झाला. पण त्यांनी किती घेतलाय एन? त्यांनी देताना त्यांनी ऑप्शनमध्ये काय दिलंय? एन बरोबर 100 पाय दिलंय, म्हणजे हे पण गेलं ऑप्शन. ए ऑप्शन गेलं, सी ऑप्शन गेलं. आता राहिलं कोणतं? एक तर वेलॉसिटी 100 मीटर पर सेकंद आहे, किंवा 50/पाय मीटर पर सेकंद आहे. आपण बघूया वेलॉसिटी किती येते ते. बरोबर. आता इथे एक वेलॉसिटीचा एक फिक्स फॉर्म्युला घ्यायचा. व्ही इज इक्वल टू ओमेगा/के. हा लक्षात ठेवा फॉर्म्युला. व्ही इज इक्वल टू ओमेगा/के, हा लक्षात ठेवा. ठीक आहे. बरं, मग ओमेगा किती आला होता? 100 पाय. आणि के किती आलाय आपल्याला? के ची व्हॅल्यू किती आली? 1 आली. मग 100 पाय/1, म्हणजे ती त्याला 100 पाय मीटर पर सेकंड. मग वेलॉसिटी किती आली? 100 पाय मीटर पर सेकंड आली. मग ती मॅच होते का त्यांनी दिलेल्या ऑप्शनशी? कुठल्या ऑप्शनशी मॅच होते? याच्याशी मॅच होते. त्याच्यामध्ये एक मिनिट. 100 पाय मध्ये, सॉरी, हा पाय आणि पाय कॅन्सल झालेला आहे. हा, एक मिनिट. हा 100 पाय जो आहे ना, ओमेगा टी मध्ये, एक मिनिट, काहीतरी मिस्टेक आहे माझ्याकडे. हे जर सॉल्व करायला गेलं आपण, बघूया. ओमेगा बरोबर 2 पाय अपॉन n. व्ही बरोबर, किंवा व्ही आपण ह्याच्यावरनं काढू शकतो बघा. व्ही आहे ना, हा फॉर्म्युला यूज करण्यापेक्षा, इथे थोडा मिस्टेक होते. हा फॉर्म्युला यूज करण्यापेक्षा आपण व्ही इज इक्वल टू एन लॅमडा फॉर्म्युला आहे ना आपल्याकडे. मग व्ही इज इक्वल टू काय आला? 50 × 2 × पाय, म्हणजे 100 पाय. इथे पण आलं बघा. असं पण तुम्ही घेऊ शकता. फक्त त्यांनी जे घेतलं इथे, ते इथे 100 मीटर पर सेकंडच्या ऐवजी 100 पाय शब्द पाहिजे. ते प्रिंटिंग मिस्टेक आहे. 100 पाय मीटर पर सेकंड पाहिजे. कळतंय? 100 पाय मीटर पर सेकंड इन निगेटिव्ह एक्स डायरेक्शन. असं असेल तर आपलं हे बी ऑप्शन बरोबर आहे. पण 50/पाय मीटर पर सेकंड तर नाहीच आहे. अजून एक गोष्ट, जेव्हा इथे प्लस साईन असतं ना, लक्षात घ्या काय सांगतो. इथे प्लस साईन आहे आणि राईटला एक्सची टर्म असते ना, राईटला, तेव्हा ती वेव्ह जी असते ना, ती निगेटिव्ह एक्स डायरेक्शन मध्ये जाणारी असते. लक्षात ठेवा. जेव्हा इथे मायनस साईन येईल, 100 पाय - के एक्स, तेव्हा ती जी वेव्ह असते ना, ती पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन मध्ये जाणारी असते. लक्षात ठेवा. मग आपल्या याच्यामध्ये प्लस आहे, आपल्या ओरिजिनल त्यांनी दिलेल्या फॉर्म मध्ये इथे प्लस साईन आहे ना, इथे प्लस आहे. त्यामुळे ते निगेटिव्ह एक्स डायरेक्शन मध्ये जाते. हे इथेच तुमचा आन्सर ऍक्च्युली मिळालाय. पण तरी पण आपण जर कम्पेअर केलं तर इथे 100 टी येत आहे. सॉरी, इथे माझ्याकडनं एक मिस्टेक झाली. इथे 100 टी लिहिलंय आणि इथे त्यांनी काय घेतलंय, मी काय घेतलंय, इथे 100 पाय टी घेतलंय. सॉरी, ते 100 पाय टी घेतले मी चुकून. ते 100 टी आहे. त्यामुळे इथे तुमचा जो आहे ते 100 पाय नाही तर 100 टी राहणार. बरोबर. मग तुमचा इथे 50 पाय येतोय. 50 अपॉन, एक मिनिट हा, तुमची फ्रिक्वेन्सी काय येते बघा. फ्रिक्वेन्सी इथे जर 100 पाय कॅन्सल झाला तर पाय हा कॅन्सल इथे नाही होणार. त्यामुळे एन इज इक्वल टू 100/2 पाय, म्हणजे तुमची 50/पाय फ्रिक्वेन्सी यायला पाहिजे. पण त्यांनी फ्रिक्वेन्सी मगाशी कंपॅरिझन मध्ये किती दिली आहे? 100/पाय दिली आहे. म्हणजे त्यामुळे हे ऑप्शन तर गेलंच. हा. आणि इथे सुद्धा मगाशी आपण बघितलं, लॅमडाची व्हॅल्यू 1 मीटर पाहिजे, आपली 2 पाय येते, म्हणजे हे ऑप्शन तर गेलंच. 1 मीटर.
म्हणजेच तुमचं ऑप्शन इथे प्रिंटिंग मिस्टेक नाही आहे, हा पाय नाहीच आहे इथे. इथे डायरेक्टली 100T आहे. हा, इथे 100T आहे डायरेक्टली. त्यामध्ये कम्पेअर केलं तर इथे तुमचा ओमेगा 100 येतो, के ची व्हॅल्यू 1, म्हणजे बी ची व्हॅल्यू येते 100 मीटर पर सेकंड. ओके. आणि मी सांगितल्या रूल प्रमाणे जेव्हा इथे प्लस साईन असतं तेव्हा निगेटिव्ह एक्स डायरेक्शन मध्ये जाणारी वेव्ह असते. समजले तुम्हाला? समजतंय का? समजलं? येस सर. समजले सर्वांना? बरं, एक गोष्ट लक्षात घ्या. इथे मी रिझल्ट शो येस केला. सर. तर यशने टेस्ट दिली, बाकीच्या तिघांनी नाही दिली. एकाने मला फोन केला, सर्वेशने. पण अनिरुद्धने पण नाही दिली टेस्ट, आणि ईशानने पण नाही दिली आहे. सर्वेशने मला सांगितलं त्याचं रिझन. यशनेच फक्त दिले, असं का? अनिरुद्ध? तर मी एनडीएचा अभ्यास करत होतो. कसला? एनडीए. एनडीए? कधी टेस्ट आहे तुझी उद्या एनडीए? एक्झाम आहे. हा. उद्या आहे? हो. बरं, मग तू काय बोलला नाही मला. हा, पण कळवत जा. विसरलो असेल. काय? कळवत जा काय असेल तर. हो हो. ईशान? ईशान? तर मी ऍक्च्युली टेस्ट द्यायला विसरलो. कसा काय विसरला तू टेस्ट द्यायला? असं विसरतो कसा? मी मी काल थोडं बाहेर गेलो, पण मग आल्यानंतर मला थकलो, तर मग मी झोपलेलो. मग तू कळवलं पण नाही आपली टेस्ट मिस झाली हे तुला कळलं की नाही? हा सर. मग सकाळी कळवायच झालं लगेच काय मिस्टेक झाली किंवा मिस झाल्यावर. बरं यश, तुला मार्क किती? 51 आहेत ना? केमिस्ट्रीचा जो सेक्शन आहे ना, हा. त्याला टाइम नाही मिळून गेला. टाइम काय झाला? नाही म्हणजे केमिस्ट्रीचं ज्यावेळी सुरुवात केली ना, हम्म. त्याच्यानुसार जो केमिस्ट्रीचा जो म्हणजे तो मॅथ साठी 1.5 तास मिळाला, बरं. हम्म. आणि फिजिक्स केमिस्ट्रीसाठी जो 1.5 तास होता ना, तो कमी मिळाला. टोटल किती वेळ अटेम्प्ट केला? काय लिहिलं ना, 2 तास. टोटल तुमचं 3 तास असतं ना? हा, टोटल 3 तास असतो. मग तू 3 तास अटेम्प्ट नाही केलाय का? हा, हे काय उशिरा चालू झाले ना. ओके, 10:15 चालू केलास तू, बरोबर ना? हा. आणि हा, कितीपर्यंत होती मी ठेवलेली? 1 पर्यंत ठेवलेली. 1 पर्यंत होती. बरं बरं, ठीक आहे. मग उशिरा का चालू केली तू? उशिरा ते मी क्लासला गेलेलो केमिस्ट्रीचा लेक्चर होता ना. बरं. असं. म्हणजे आर्किमिडीजला? हा, बरोबर. बरं बरं. मग आता 51 मधले नक्की कुठले मार्क आहेत? ते मॅथ्सचे, फिजिक्सचे कुठले आहेत? तुला काय वाटतं? मॅथ्स आणि फिजिक्स आहेत. नाही नाही, कुठले करेक्ट जास्त, म्हणजे तुला कुठला अवघड गेला, कुठला सोपा गेला मॅथ्स फिजिक्स मध्ये, किंवा मॅथ्स? मॅथ्स जरा चांगला, मॅथ्स वाटलं चांगला. ओके, बरं. त्याच्यामध्ये पण 39 इनकरेक्ट आहेत. करेक्ट ऑप्शन दाखवतात तुम्हाला नंतर? हो, दाखवतं. बरं, ठीक आहे. मग लक्षात आलं का तुला काय काय मिस्टेक होते ते? हा. तर पुढच्या मॉक टेस्टला जरा सिरियसली घ्यायचं चौघांनी पण, हा. ठीक आहे. पुढची मॉक हो टेस्ट सर. पण कोणत्या तारखेला शेड्यूल केली माहिती आहे ना तुम्हाला? मे बी 14 का 15ला आहे. लक्ष द्या हो त्याच्याकडे. हो. ठीक आहे. तर पूर्ण वेळ आपल्याला बसता येईल ह्याचं जरा काळजी घ्या. ज्यांची एक्झाम नंतर उशिरा आहे, 26ला आहे, 23ला आहे, त्यांना मॉक टेस्ट आपण अजून देणार आहे. ठीक आहे. तर फक्त हा तुम्ही सर. जास्तीत जास्त फायदा करून घ्या, आणि प्रॅक्टिस टेस्ट पण जास्त कोणी सोडली नाहीये, तर त्याच्यावर भर द्या. प्रॅक्टिस टेस्ट पण रेकॉर्ड येतो माझ्याकडे, त्याच्यावर भर द्या जरा. ठीक आहे. बुक्स आहेत ना माझ्याकडे ऑलरेडी. काय बोलतो? बुक्स आहेत ना ऑलरेडी माझ्याकडे. त्याचेच आहेत ना, टार्गेटचे बुक्स आहेत ना माझ्याकडे, तिन्ही ओके, बरं. सब्जेक्टचे. हां. बरं. हां. त्यामुळे मग तसे होते. ओके, मग ती प्रॅक्टिस करतो तू? हा, आता त्याच्यातूनच सोडवतो ना, नाही नाही, एक काय दिवस. प्रॉब्लेम काय माहिती आहे का, तू कर त्याच्यामध्ये काय हरकत नाही. फक्त जेवढं तुम्ही मोबाईलवर किंवा स्क्रीनवर सोडवाल ना, तेवढं तुम्हाला कळेल की बाबा आपल्याला कसं वाटतंय तिकडे स्क्रीनवर असताना. म्हणजे ऑनलाईन टेस्ट आहे ना सगळी. तुमची टेस्ट होणार ती ऑनलाईन ऑफलाईन आहे? ऑनलाईन आहे ना? हो हो.
हा, मग तुम्हाला ते स्क्रीनवर क्वेश्चन बघितल्यावर कसं आपल्याला क्लिक होतं, पण कसं सोडवतो हे पण थोडंसं प्रॅक्टिस झाली पाहिजे, म्हणून बाकी काय नाही. मग थोडा वेळ प्रॅक्टिस मोबाईलवर करायला पण द्या. हम्म? सगळ्यांसाठी सांगतोय मी, चौघांसाठी. ठीक आहे. हा. चला आपण स्टार्ट करूया पुन्हा क्वेश्चन्स. बरं, पुढे आपल्याला 70 नंबर सोडवायचा आहे ना. The string of pendulum length L is displaced through 90 degree from the vertical and release. म्हणजे कसं, हे समजा स्ट्रिंग आहे, तिथे बॉब आहे, लेंथ एल आहे, याला इथे आणलं कितीने, 90 डिग्रीने, आणि मग सोडून दिलं, मग तो असं ऑसिलेट होतोय. कळलं का? असं ऑसिलेट होतोय. बरं, पुढे काय सांगितलंय, द मॅक्झिमम स्ट्रेंथ ऑफ द स्ट्रिंग इन ऑर्डर टू विस्टँड द टेन्शन, म्हणजे मॅक्झिमम टेन्शन इथे किती असेल, इथे असताना, इथे जर टेन्शन जास्त नसतं पण मॅक्झिमम टेन्शन इथे असताना असणार, म्हणजे किती असायला पाहिजे जेणेकरून व्यवस्थित ऑसिलेशन कम्प्लीट व्हायला पाहिजे, जेणेकरून काय, ॲज द पेंडुलम पासेस टू द मेन पोझिशन इज, म्हणजे जेव्हा ते मेन पोझिशनला येते इथे, इथे, तेव्हा मॅक्झिमम स्ट्रेंथ किती असेल, स्ट्रेंथ म्हणजे इथे अर्थ घ्यायचा, टेन्शन घ्यायचं. ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला इनडायरेक्टली इथे किती टेन्शन आहे ते विचारलंय. आता हे एक प्रकारे ना व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा पार्ट झाला. हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन माहिती आहे तुम्हाला ना, त्याचा पार्ट झाला. बघूया, तुम्हाला सांगतो मी समजून. तुझं स्ट्रिंग आहे, ओके, सध्या इथे आहे, हा, आणि मोशन त्याची अशी आहे, अशी मोशन आहे, बरोबर. इथे रेफरन्स लाईन आहे, इथून तो स्टार्ट होतोय. मग मॅक्झिमम टेन्शन किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. मग टेन्शन फाइंड करण्यासाठी आपण इक्वेशन ऑफ मोशन बघूया. म्हणजे ह्याच्यावर किती किती फोर्स काम करतात. एक फोर्स काम करतो तो म्हणजे mg, दुसरा फोर्स काम करतो व्हर्टिकली अपवर्ड्स, तो म्हणजे टेन्शन, आणि या दोघांचा डिफरन्स म्हणजे तुमचं सेंट्रिपिटल फोर्स, कारण हे एक प्रकारे सर्क्युलर मोशन आहे ना ही, मग यासाठी सेंट्रिपिटल फोर्स लागतो. म्हणजे टी मायनस एम जी, टी जो आहे तो ह्या दिशेने, त्याच्यातनं एम जी वजा केला तर जे काय उरतं रिझल्टंट, तो आहे तुमचा mv² अपॉन r. पण आर म्हणजे लेंथ ऑफ द स्ट्रिंग, कारण रेडियस इथे किती आहे, लेंथ एवढी आहे, म्हणजे इथे काय येणार, लेंथ एल येणार. म्हणजे तुमचा टी इज इक्वल टू काय आला, mv² अपॉन l प्लस mg आला, बरोबर. आता आपल्याला v ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. व्ही काढण्यासाठी आपण, बघा तुम्हाला माहिती आहे ना, की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये वेगवेगळ्या पॉईंटची वेलॉसिटी काढताना आपण कन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरतो, बरोबर ना. मग इथे जी काही एनर्जी आहे, जी काही आता इथे म्हणजे इथे कोणती असणार, या हाईटला, तर पोटेन्शियल एनर्जी असणार, आणि इथे आल्यावरती कशामध्ये कन्वर्ट झाली आहे, कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली आहे. कळलं का? इथे असताना जी पोटेन्शियल एनर्जी आहे, किती लेंथ, कितीने वर गेलाय तो बॉब, एल एवढ्या लेंथने वर गेलाय, म्हणजे त्याची हाईट, पोटेन्शियल एनर्जी mg एल आहे. आणि इथे आल्यावर किती झाली कायनेटिक एनर्जी, हाफ mv² आहे, कारण इथे आल्यावर त्याची पोटेन्शियल एनर्जी झिरो झाली, कारण तो झिरो लेवलला आला इथे. त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी इकडची कन्वर्ट झाली इथे आल्यावर कायनेटिक एनर्जीमध्ये. लक्षात घ्या, हे का वापरलं मी कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, कारण मला व्ही पाहिजे, कारण व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये वेलॉसिटीचे व्हॅल्यूज काढताना नेहमी कन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरायचं. मग एम एम कॅन्सल झाला, हा 2 तिकडे गेला, 2gl आलं, इज इक्वल टू v², म्हणजे √2lg इज इक्वल टू v आलं. कळत आहे? मग इथे मी v² ची व्हॅल्यू जी आहे 2gl ती लिहितो. v² ची व्हॅल्यू म्हणजे काय आलं, m × 2gl अपॉन l प्लस mg. हा l कॅन्सल,
म्हणजे किती आलं हे 2 mg आलं, बरोबर आहे ना. आणि हा mg म्हणजे किती झाले 3 mg. कळतंय का, म्हणजे इथे मॅक्झिमम टेन्शन किती असणार 3 mg. बघा बघून घ्या, दोन गोष्टी वापरल्या आहेत. एक गोष्ट इक्वेशन ऑफ मोशन, व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा हा पार्ट असल्यामुळे, आणि दुसरी गोष्ट वेलॉसिटी ॲट बॉटम फाइंड करण्यासाठी आपण कन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरली आहे. आता तुम्हाला अजून एक शॉर्टकट सांगतो. बघा, जेव्हा कम्प्लीट सर्कलची व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे, कम्प्लीट सर्कल, तेव्हा इथे वेलॉसिटी किती असते √r g. इथे किती असते वेलॉसिटी √3r g. इथे किती असते वेलॉसिटी √5r g. पण जेव्हा हाफ सर्कल येईल ना, हाफ, हा, तेव्हा वेलॉसिटी घेताना इथे वेलॉसिटी मिनिमम ते जे आता ते मला बघावं लागेल, पण इथे वेलॉसिटी मिनिमम जे आहे ते √2r g आहे. लक्षात घ्या, इथे इथे वेलॉसिटी मिनिमम हाफ सर्कलमध्ये ते किती असणार √2r g. हा शॉर्टकट लक्षात ठेवा सेमी सर्कलसाठी. लोएस्ट पोझिशनला √3r g. सिमिलरली जेव्हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन घेतो तेव्हा इकडचा आणि इकडचं जे टेन्शन आहे, त्या दोन टेन्शन मधला डिफरन्स हा 6 mg असतो. माहिती आहे ना, T2 - T1 = 6 mg असतं. आणि इकडचं टेन्शन काय घ्यायचं, 0 घ्यायचं असतं. पण त्याच वेळेला जेव्हा मी सेमी सर्कलचा विचार करतो तेव्हा इकडचं जे काय टेन्शन आणि इकडचं टेन्शन ह्याच्यामध्ये हे 0 मानायचं, इकडचं रेफरन्स टेन्शन 0 मानायचं, आणि इकडचं टेन्शन जे आहे ते ह्या दोघांमध्ये डिफरन्स आला 3 mg. म्हणजे T2 - T1 किती आला 3 mg सेमी सर्कलमध्ये. म्हणजेच इकडे जर रेफरन्सला 0 मानला टेन्शन, तर मग इकडचं टेन्शन किती आलं हे 0 झालं. मग T2 बरोबर किती आलं 3 mg. हे वेगळ्या प्रकारे सांगितलं मी तुम्हाला. कळालं का. कम्प्लीट सर्कल घेताना दोन टेन्शन मध्ये डिफरन्स आहे 6 mg. ते लोएस्टला 6 mg असतं, मिडलला 3 mg, आणि इथे 0 असतं टेन्शन. ते सेमी सर्कलमध्ये मिडलला 0 आणि लोएस्टला 3 mg. लक्षात घ्या, टेन्शन बद्दल बोलतो मी. पण ते काढताना आपण इक्वेशन ऑफ मोशन वापरले, पण तुम्हाला शॉर्टकट फक्त सांगून ठेवला मी कधी वापरला तर. लक्षात आलं तुम्हाला. ह्याच्यामध्ये आपण ऑसिलेशनचा पार्ट न वापरता सर्क्युलर मोशनचा पार्ट वापरला ऍक्च्युली. समजलंय. पुढे जाऊया. हो. हा, पुढे हे डायग्राम थोडेसे लक्षात ठेवा. या डायग्रामवर आपला क्वेश्चन आहे. इथे आहे 100, इथे आहे 300, इथे 500, असे तीन स्लॉटेड वेट्स आहेत अटॅच केले. Three masses 500, 300, 100 are suspended at the end of the spring as shown in the figure. When the 500-gram mass is removed, the system oscillates with a period of 3 seconds. When the 300-gram mass is also removed, it will oscillate with the speed of dash dash second. कळालं तुम्हाला. म्हणजे आपण एक एक मास कमी केल्यावर ऑसिलेशन कसं होणार ते बघायचं आहे. म्हणजेच इथे 500 ग्रॅम जर मास काढलं तर सिस्टीम कितीने ऑसिलेट होते त्यांनी दिलेलं आहे. त्याचं 300 ग्रॅम मास पण काढलं मग कितीने ऑसिलेट होते पिरियडचं ते पण दिलेलं आहे. मला सांगा, मास कमी झाल्यावर ऑसिलेशन वाढणार की कमी होणार. काय फॉर्म्युला आहे स्प्रिंगच्या पिरियडिक ऑसिलेशनचा. फॉर्म्युला काय आहे, T = 2π√m/k आहे ना. मग जेव्हा एम तुमचा कमी कमी होत जाणार तेव्हा टी पण कमी होणार ना. कळलं. मग पहिल्यांदा जेव्हा तुम्ही 500 ग्रॅमचं वेट काढता, बरोबर, तेव्हा मास राहतं 400 ग्रॅम. तेव्हा त्यांनी एक टी दिलेला आहे. आणि जेव्हा 300चा पण काढता तेव्हा मास राहतं 100 ग्रॅम, आणि तेव्हा T2 किती असेल हे विचारले. क्वेश्चन कळालाय का. क्वेश्चन कळाला. क्वेश्चन कळाला आहे का. हॅलो, क्वेश्चन कळाला का सर्वांना. अनिरुद्ध, क्वेश्चन कळालाय का.
जेव्हा 500 ग्रॅम आपण काढणार तेव्हा 3 सेकंडचं पिरियॉडिक टाइम आहे. जेव्हा 300 ग्रॅम सुद्धा काढणार म्हणजे टोटल 800 ग्रॅम काढणार आपण, तेव्हा कितीचा पिरियॉडिक टाइम आहे हे विचारलं. ठीक आहे. मग ते टोटल मास जे आहे ते ऍडिशन प्रमाणे आपल्याला बघावं लागेल, M1 + M2 या फॉर्मॅटमध्ये घ्यावं लागेल. ठीक आहे. बघा इथे बघा त्यांनी काय केलंय. हा फॉर्म्युला आपण मगाशी बघितला. जेव्हा 500 ग्रॅम रिमूव्ह होतो तेव्हा मास किती राहते, 0.4 किलोग्रॅम. मग ते जर कम्पेअर केलं, त्याची व्हॅल्यू 3 सेकंड दिलेली आहे. हे कम्पेअर केल्यावर तुम्हाला 2 पाय अपॉन रूट के ची व्हॅल्यू किती मिळते, 3/√ऑफ 0.4. जेव्हा 300 ग्रॅम सुद्धा रिमूव्ह करतो तेव्हा 100 ग्रॅम मास राहतं. तेव्हा टी डॅश जे आहे तेव्हा इथे मास 0.1 kg होतं, ते त्यांनी एक्स दिलेलं आहे, त्याला आपण एक्स मानलं. बरोबर. मग एक्स किती आहे तो काढायचा आहे. मग आपण रेशिओ घेतला ह्या दोघांचा, ह्याचा आणि ह्याचा रेशिओ घेतला तर आपल्याला बरं पडेल ना. बघा त्याने रेशिओ घेतलाय का, रेशिओ घेतला ना त्यांनी इथे. मग रेशिओ जर घेतला आपण तर त्याच्यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळते. दोन्ही साईडचा स्क्वेअर केला. बघा दाखवतो मी तुम्हाला सोडून. पहिलं 500 ग्रॅम रिमूव्ह केल्यावर मास राहतंय किती, फक्त 400 ग्रॅम राहतंय. असे होते ना मास ते. इथे 100, इथे 300, इथे 500, आणि हे 500 ग्रॅम काढला तर 400 राहते, म्हणजे ते ऑसिलेट होते. तेव्हा टी ची व्हॅल्यू किती दिली आहे, 3 सेकंड. मग तेव्हा तुमचा फॉर्म्युला जो आहे 2 π√0.4 किलोग्रॅम अपॉन के आहे, आणि व्हॅल्यू 3 दिलेली आहे. म्हणजे 3/3 = 2 π√0.4 into के दिलं. तेच जर आपण टी टी डॅश म्हणजे टी डॅश आपला जो काढायचा आहे ते जर घेतलं तेव्हा मास किती आहे तुमचा, 0.4च्या ऐवजी 0.1 राहत आहे अपॉन के. बरोबर ना. मग फक्त हे कम्पेअर करायचं बाकी राहतं आपलं. बरोबर ना. कम्पेअर केलं म्हणजे रेशिओ पण काय करूया, डिवाइड करूया. हम्म? ह्याला डिवाइड करूया ह्या इक्वेशनने, ह्या इक्वेशनने डिवाइड करूया ह्याला. मग इथे 3 खाली येणार, इथे तुमचा 2 π येणार, आणि इथे 0.4 अपॉन के येणार. बरोबर. मग काय काय होईल, 2 π कॅन्सल होईल. बरोबर. मग टी डॅश अपॉन 3 बरोबर काय राहत आहे, के के कॅन्सल होईल. बरोबर. म्हणजे राहत आहे काय ते 0.1 अपॉन 0.4 राहत आहे, म्हणजे √1/4 राहत आहे. म्हणजे टी डॅश बरोबर काय येणार, अपॉन 3 = 1/2 राहतं. बरोबर ना याचा रूट. म्हणजे टी डॅश बरोबर काय येणार, 3/2 राहतं, म्हणजे 1.5 सेकंड आले. कळालं का. येस. शक्यतो रेशिओ घेतल्यावर बऱ्याच गोष्टी आपल्या थोड्याशा इझी होतात, लक्षात घ्या. हम्म? पुढे जायचं, पुढचा सम बघूया. हा. A particle is performing simple harmonic motion. If the oscillation are damped, then the angular frequency is what? हा रेडीमेड फॉर्म्युला आहे बघा. रेडीमेड फॉर्म्युला अँग्युलर फ्रिक्वेन्सीचा हा आहे डॅम्पिंग ऑसिलेशनसाठी. डॅम्पिंग ऑसिलेशन मध्ये माहिती आहे ना तुम्हाला, जे काही एफ डॅश आहे तो -kx + bv असतो, -bv डॅम्पिंग ऑसिलेशन मध्ये. म्हणजे सर्व सॉल्व केल्यावर तुम्हाला ओमेगा डॅश मिळतो, आणि त्याचा फॉर्म्युला हा पुस्तकात दिलेला आहे. हा फॉर्म्युला आहे त्याचा, K/M. लक्षात घ्या, रूटमध्ये आहे तो.
-b/2m² हा रेडीमेड फॉर्म्युला आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सीचा डॅम्पिंग ऑसिलेशनसाठी. डायरेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, इथे मायनस साईन आहे हे लक्षात घ्या. बघूया ते. बघा ऑप्शन तुम्हाला बोललं ते आहे डायरेक्टली. हे डायरेक्ट आहे, लक्षात घ्या. ω² - r², हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. r = b/2m, एक फॅक्टर आहे फक्त, आरला नाव पण नाही दिलंय. ω² आहे k/m. कळालंय का? डायरेक्ट रेडीमेड रिझल्ट आहे हा. पुढे जाऊया आपण आता. काय दिलं बघा त्यांनी. थ्री स्प्रिंग्स each of force constant k, 3 स्प्रिंग दिसत आहे तुम्हाला, आर कनेक्टेड टू इक्वल अँगल्स at equal angles with respect to each other to common mass. तिन्ही स्प्रिंग अटॅच केल्यात आणि सर्व तिन्ही स्प्रिंग एका मासला अटॅच केल्यात सेम अँगल बनवून. हा अँगल सेम आहे. हे 60 डिग्री पकडू आपण. हा दिलं बघा, 60 डिग्री. द अदर एंड ऑफ द स्प्रिंग आर रिजिडली फिक्स. सगळ्या स्प्रिंगचे अदर एंड हे फिक्स आहेत, ए ला, बी ला, सी ला. द मास इज पुल टुवर्ड्स एनी वन ऑफ द स्प्रिंग. म्हणजे हा मास समजा इकडे खेचला किंवा इकडे खेचला किंवा हा मास इकडे खेचला, देन द पिरियड ऑफ ऑसिलेशन विल बी वॉट. पिरियड ऑफ ऑसिलेशन काय होईल? ठीक आहे, बघूया आपण. सिस्टीम बघा कशी दिली आहे. ही स्प्रिंग इथे अटॅच आहे, ही स्प्रिंग इथे अटॅच आहे, ही स्प्रिंग इथे आहे, आणि सगळ्यांचा अँगल हा 60 डिग्री आहे. टोटल 160 आहे. हा 60 म्हणजे हे 120 झाला. बघूया, ठीक आहे, चला. अँगल बिटवीन एनी टू स्प्रिंग इज इक्वल टू 120. इफ मास इज पुल टुवर्ड द स्प्रिंग ए, म्हणजे मास खेचला गेला, इट विल कंप्रेस अँड द अदर स्प्रिंग विल एक्सपांड. म्हणजे ही स्प्रिंग दबली गेली आणि ह्या स्प्रिंग ताणल्या गेल्या, एक्सपांड झाल्या. इफ एक्स इज द डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस इन द स्प्रिंग ए, म्हणजे किती डिस्प्लेसमेंट झालंय स्प्रिंग एचं, म्हणजे कितीने ती आतमध्ये गेली स्प्रिंग एक्स एवढ्यानी. द एक्सपान्शन इन द स्प्रिंग बी अँड सी विल बी एक्स बी अँड एक्स सी. म्हणजे ह्याचं एक्सपान्शन काय होणार आहे? ह्या स्प्रिंगचं एक्सपान्शन इथून एवढं झालंय. ते एक्सपान्शन जर बघितलं तर x cos 60 येईल ते. कळलं? खरं एक्सपान्शन एवढं झालंय, पण इन टर्म्स ऑफ दिस एक्स इट विल बी x cos 60. ओके, बरं. ऑल्सो द स्प्रिंग बी अँड सी आर कनेक्टेड इन पॅरलल. पॅरलल आहेत ना ते, कारण ह्या दोघांचा एक पॉईंट इथे आहे आणि ह्या दोघांचा कॉमन पॉईंट रिजिड सपोर्टला आहे. म्हणजे दोघांचे 2-2 पॉईंट कॉमन आहे. ह्या स्प्रिंगचा पण इथे एक पॉईंट आहे, इथे एक पॉईंट आहे. ह्या स्प्रिंगचा पण इथे एक पॉईंट आहे, इथे एक पॉईंट आहे. बरोबर? त्यामुळे ह्या दोन स्प्रिंग जे बी अँड सी एकमेकांना पॅरलल आहे. हेन्स देअर इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट इज 2k. जेव्हा दोघांचं स्प्रिंग कॉन्स्टंट के असेल आणि त्या एकमेकांना पॅरलल जॉईंट होतात, जेव्हा दोन्ही स्प्रिंग च्या कॉमन जॉईंट आहे आणि दोघांचं स्प्रिंग कॉन्स्टंट के आहे आणि ते पॅरलल आहेत, तेव्हा या पूर्ण सिस्टीमचं स्प्रिंग कॉन्स्टंट होणार 2k. ठीक आहे, म्हणजे ह्याचं आणि ह्याचं मिळून स्प्रिंग कॉन्स्टंट झाला 2k. बरं, ह्याचा डिस्प्लेसमेंट किती झालं? एक्स. मग तसं ह्याला ताणले गेले आणि हे पण ताणले गेले, आणि हे सरळ ताणले गेले का नाही? अँगल 60 डिग्री बनवून ताणले गेले. म्हणजे ह्याचं म्हणजे डिस्प्लेसमेंट जे आहे, हे डिस्प्लेसमेंट हे किती झालं? x cos 60 झालं. लक्षात घ्या, ह्या स्प्रिंगसाठी पण हे डिस्प्लेसमेंट आहे, ह्या स्प्रिंगसाठी सुद्धा हे डिस्प्लेसमेंट आहे. हे किती झालं? x cos 60 एवढं झालंय. ओके, मग ते x cos 60 एवढं डिस्प्लेसमेंट झालं. बरोबर. मग रिस्टोरिंग फोर्स टोटल रिस्टोरिंग फोर्स ऑन द सिस्टीम, या पूर्ण सिस्टीमवर रिस्टोरिंग फोर्स काय ना, सॉरी, मास ए वर. पहिलं म्हणजे एचा स्वतःचा kx, दुसरं म्हणजे के तुमचं एक मिनिट ह्याच्यामध्ये एक मिनिट, kx/6 ओके. आता x cos 60 हे डिस्प्लेसमेंट आहे ह्या स्प्रिंगचं, आणि स्प्रिंग कॉन्स्टंट त्याचा 2/k/2 आहे. कळतंय का?
ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्या, ह्या दोन स्प्रिंग ज्या आहेत, त्या दोन स्प्रिंगचं स्प्रिंग कॉन्स्टंट के आहे, त्या पॅरल केल्यामुळे 2K झालाय. पण त्यांच्यावर जो इफेक्ट येतोय, म्हणजे ह्या सिंगल स्प्रिंगचा विचार केला, ह्या स्प्रिंगचा, तर तो स्प्रिंग कॉन्स्टंट त्यांनी किती घेतलाय, K/2. एक मिनिट जरा फक्त बघू दे व्यवस्थित काय ते आहे ते. एक KX आहे, हे 1/2 आहे, हे जरा थोडंसं बघावं लागेल. एकच मिनिट. Equivalence being constant to K, net destroying force on mass is Kx plus K/2x. स्प्रिंग कॉन्स्टंट बद्दल आपण थोडंसं माहिती घेऊया. एकच मिनिट. फॉर्म्युला मी चेक करतो जस्ट. बरोबर, इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट त्याचा 2K ना. पूर्ण सिस्टीमचा इक्विव्हॅलंस स्प्रिंग कॉन्स्टंट इज 2K. ह्या पूर्ण सिस्टीमचा 2K आहे. फक्त इथे K/2 का आला हे जरा मला बघावं लागेल ना, मला इथे जरा डाऊट आहे थोडस. K/2 का घेतलं, थोडंसं मला डाऊट आहे. कारण जर स्प्रिंग कॉन्स्टंट याचा पण ओव्हरऑल 2K आहे, तर मग इथे K/2 का घेतला हे जरा बघावं लागेल मला. ओके, ते थोडंसं आपण स्किप करूया असं. ठीक आहे, असं थोडं आपण स्किप करूया. मला वाटतं त्यांनी काय केलंय, K/2. ठीक आहे, वेळ जाईल आपला तेवढा, आपण दुसरं बघूया. मीटिंग रिजॉईन करू नका हा, जर संपली तर. हा, ठीक आहे. टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज T. when the length is increased by 10 cm, the period is T dash. तर हे बघा, सिमिलर हा टाइप झालेला आहे. T1 when the length is decreased by 10 cm, period is T2 dash. म्हणजे लेंथ इन्क्रीज झाल्यावर टाइम पिरियड